students, today we will learn about the lenses. क्लासमध्ये आपण लेन्सेसचं टायपिंग केलं होतं आणि त्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ लेन्सेस म्हणजे त्यामध्ये आपण टाइप्स ऑफ लेन्सेस बघितले. ठीक आहे. आणि आज आपण बघणार आहोत द टर्म्स रिलेटेड टू लेन्सेस. म्हणजे लेन्स समजून घेण्यासाठी आपल्याला लेन्सचे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, लेन्सशी रिलेटेड काही टर्म्स आहेत, बेसिक टर्म्स, त्यांचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. फर्स्ट टर्म आहे सेंटर ऑफ कर्वेचर. कशाला म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर? तुम्हाला माहित आहे देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस. त्यामध्ये आपण एक पाहिलाय कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह. मग कॉन्व्हेक्स लेन्सचे पण टाइप्स पाहिले आपण, कॉन्केव्ह लेन्सचे पण टाइप. हा कॉन्व्हेक्स लेन्स बघू. कॉन्व्हेक्स लेन्स आहे तर हा कसा असतो, याला दोन कर्व सरफेस आहे माहिती आहे तुम्हाला. तर आपल्याला डेफिनेशन समजून घेण्यासाठी हा लेन्स कसा असतो ते समजून घेणं आवश्यक आहे. याला दोन सरफेसेस असतात, दोन्ही सरफेस हे बाहेरच्या बाजूने झुकले कर्व्ड आहे म्हणून याला म्हणतो आपण कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर आहे. हा झाला सरफेस S1 म्हणू आपण याला, एका बाजूचा, दुसऱ्या बाजूचा आहे सरफेस S2. तर याला हे दोन सरफेसेस असतात. आपण डेफिनेशन लिहिली सेंटर ऑफ कर्व्हेचर ऑफ लेन्स. ह्या लेन्सचा सेंटर ऑफ कर्व्हेचर म्हणजे काय? तर डेफिनेशन काय लिहिले मी? द सेंटर्स ऑफ स्फिअर्स हुज पार्ट्स फ्रॉम सरफेसेस ऑफ लेन्स. आता ही नुसतं डेफिनेशन वाचली तर तुम्हाला समजायला कठीण जाईल. म्हणून हा लेन्स कसा तयार होतो ते सांगितलं होतं सुरुवातीला. पुन्हा एकदा बघा. हा जो S1 सरफेस आहे हा कुठल्या तरी स्पिअरचा एक पार्ट आहे. समजतं? हा S1 सरफेस ह्या एका स्पिअरचा पार्ट आहे. स्पिअर भरीव असतो. डिफरन्स बिटवीन स्पिअर अँड सर्कल पण तुम्हाला सांगितलंय. एक बांगडी, साधी बांगडी असेल आपल्या हातातली तर त्याला म्हणू आपण सर्कल. आणि हा झाला सर्कल. फक्त याला काय असतं सरफेस नसतो. आणि हा बॉल असेल तर याला सरफेस आहे, याला म्हणतो आपण स्पिअर. बरोबर आहे. तर हा जो कर्व सरफेस आहे याला दोन्ही सरफेस आहे या लेन्सला. हा पहिला सरफेस मी S1 म्हटलं, हा या स्पिअरचा भाग आहे. या स्पिअरला कट केलं तर याचा हा एक पार्ट आहे. दिस S1 सरफेस इज द पार्ट ऑफ दिस स्पिअर. समजताय? हा स्पिअर आहे भरीव, याला सरफेस आहे. ओके. नाउ S2 surface is the part of other sphere. आणि दोन्ही स्पिअरचं हा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे आपण याला म्हणतो कॉन्व्हेक्स लेन्स. समजलं आहे? तर या कॉन्व्हेक्स लेन्सचे दोन सरफेस म्हणजे दोन स्पिअरचे दोन पार्ट आहे वेगळे वेगळे. हा S1 सरफेस म्हणजे या स्पिअरचा पार्ट आहे, याचा सेंटर याला म्हणू आपण C1. तर हा जो सेंटर आहे याला म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर अँड डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर C. समजत आहे? हा दुसरा सरफेस आहे S2. हा कोणत्या स्पिअरचा पार्ट आहे? या स्पिअरचा. याच्या सेंटरला नाव देते मी C2. सो C1 and C2 आर दी सेंटर्स ऑफ कर्वेचर. ओके. समजले डेफिनेशन? द सेंटर्स ऑफ द स्पिअर्स म्हणजे दोन द सेंटर्स ऑफ द स्पिअर्स हुज पार्ट्स आर सरफेसेस ऑफ लेन्स. या दोन्ही स्पिअरच्या ह्या दोन पार्टमुळे या पहिला स्पिअर म्हणून आपण, याला दुसरा म्हणू. तर या पहिल्या स्पिअरचा हा एक पार्ट आहे, याला म्हटलं आपण S1 सरफेस. या दुसऱ्या स्पिअरचा हा जो पार्ट दिसतोय याला म्हटलं आपण S2 सरफेस. तर दोन्ही स्पिअरचे दोन असे स्पेरिकल पार्ट मिळून हा एक कॉन्व्हेक्स लेन्स तयार झाला. तर या दोन्ही स्पिअरचे सेंटर ज्यांचे पार्ट ह्या लेन्सचे सरफेस आहे त्यांना म्हणतात सेंटर ऑफ कर्वेचर. समजलंय? अँड सेंटर ऑफ कर्वेचर डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर C. ते दोन स्पिअर असल्यामुळे एकाला म्हणू C1, दुसऱ्याला म्हणू C2. तर हे डेफिनेशन तुम्हाला नीट समजून घ्यायचे आहे. समोर ब्रेड डायग्राम काढायला आपल्याला कामात येईल. ओके.
तर ही समजलीच, बाकी समजेल. दुसरी आहे रेडियस ऑफ कर्वेचर. तर पुन्हा तसाच, द रेडियस ऑफ द स्फिअर which parts from the surfaces of planes called as radius of curvature. म्हणजे ही रेडियस हा सेंटर पासून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे रेडियस म्हणतो आपण. ही झाली R1 आणि दुसरी रेडियस हा सरफेस हा, आणि ही झाली याची रेडियस R2. ओके. द रेडियस ऑफ स्फिअर which parts from the surfaces of planes called as radius of curvature. कर्वेचर म्हणजे हा कर्व पोर्शनची रेडियस. रेडियस ऑफ लेन्स नाही म्हटलंय आपण, काय म्हटलंय, रेडियस ऑफ कर्वेचर. कर्वेचर म्हणजे हा कर्व पोर्शन, म्हणजे कर्व पोर्शन मीन्स द सरफेस ऑफ लेन्स. ह्या लेन्सच्या सरफेसची रेडियस म्हणजे हा लेन्स ज्या स्फिअरचा पार्ट आहे, लेन्सचा एक सरफेस, ह्या लेन्सला दोन सरफेसेस असतात, समजत आहे. त्याचा एक सरफेस ज्या स्फिअरचा पार्ट आहे त्याचा सेंटर म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर, आणि त्या स्फिअरची रेडियस म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. नाउ नेक्स्ट, प्रिन्सिपल ऍक्सिस. The principal axis is the imaginary line passing through the centers of curvature. म्हणजे दोन्ही स्फिअरच्या सेंटर मधून जाणारी एक इमॅजिनरी लाईन, स्ट्रेट लाईन, याला म्हणतात प्रिन्सिपल ऍक्सिस. What is meant by principal axis? The imaginary line passing through the centers of curvature called as principal axis. Okay. Now next, optical center. Optical center is inside the lens. ह्या लेन्स वर, प्रिन्सिपल ऍक्सिस वर असा एक पॉइंट असतो की त्या पॉइंट मधून जर रे जात असेल तर तो त्याची डायरेक्शन बदलत नाही. आपल्याला माहिती आहे की लेन्स मधून रे जाताना त्याचं रिफ्रॅक्शन होतं. मीडियम चेंज झाली की रेचं रिफ्रॅक्शन होतं, तो बेंड होतो, त्याची डायरेक्शन चेंज होते. पण असा एक पॉइंट असतो ह्या लेन्स मध्ये, लेन्सच्या इनसाइड मध्ये, प्रिन्सिपल ऍक्सिस वर, की तिथून रे पास झाला तर त्याची डायरेक्शन बदलत नाही, डायरेक्शन चेंज होत नाही. अँड दॅट पॉइंट कॉल्ड ऍज द पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस through which the ray cannot change its direction called as ऑप्टिकल सेंटर. अशा प्रकारे कॉन्व्हेक्स लेन्सचा ऑप्टिकल सेंटर, याच्यात हा जो इन्सिडेंट रे आहे ह्या पॉइंट मधून जात असेल तर तो स्ट्रेट जातो, त्याची डायरेक्शन चेंज होत नाही. समजा असा दुसऱ्या पॉइंट मधून जात असेल, समजा पॅरेलल असेल ह्या प्रिन्सिपल ऍक्सिसला रे, तर ह्या लेन्स मधून गेल्यानंतर याचं काय होतं, रिफ्रॅक्शन होतं, बेंड होतं. आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलंय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये. रिफ्रॅक्शन मीडियम बदललं की त्याचं रिफ्रॅक्शन होतं रेचं. पण असा एक पॉइंट इथे असतो लेन्स मध्ये, हा प्रिन्सिपल ऍक्सिस वर असतो की त्या पॉइंट मधून कुठलाही रे गेला तरी तो डायरेक्शन चेंज न होता सरळ जातो, म्हणजे त्याची डायरेक्शन बदलत नाही. त्या पॉइंटला म्हणतात ऑप्टिकल सेंटर. So optical center is inside the lens and on the principal axis. Okay. Now next, principal focus. आता बघा, आता सांगितल्याप्रमाणे जर हा कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर यातनं रिफ्रॅक्शन कसं होतं बघा. हा कॉन्व्हेक्स लेन्स ऑप्टिकल सेंटर म्हणून आपण याचा, हा ज्याला प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके. आता ह्या कॉन्व्हेक्स लेन्स वर असे पॅरेलल रे येत असेल, रे ऑफ लाईट. तर ह्या लेन्स मधून गेल्यानंतर when the ray, incident ray passes through the convex lens, then their refraction takes place and at certain point, at a fixed point, they come together, ते एकत्रित येतात म्हणजे कॉन्व्हर्ज होतात. That ray, the refracted ray, becomes converges at point, at single point, and that point called as principal focus.
समजले का? इन्सिडेंट रे passes through the convex lens, then the refracted ray converges at a single point, or they come together at a single point, and that point called as प्रिन्सिपल फोकस. तर अशा प्रकारे याला दोन सरफेस आहे. समजा या बाजूने गेलेले इथे प्रिन्सिपल फोकस मिळेल, तसाच ह्या साईडला सुद्धा आपल्याला प्रिन्सिपल फोकस मिळतो त्याचा. तर आपल्याला प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय? कोणत्याही लेन्सला दोन फोकस असतात. या साईडला उजवीकडे जेवढा डिस्टन्सवर प्रिन्सिपल फोकस असेल त्याला F1 म्हणून, डावीकडे पण प्रिन्सिपल फोकस मिळेल आपल्याला F2. त्याला कारण दोन सरफेस आहेत, दोन फोकस. ठीक आहे. तर प्रिन्सिपल फोकस म्हणजे काय? तर व्हेन द रेज पासेस थ्रू द लेन्स, देन दॅट converges at a certain point, and that point is called as principal of focus. And through the convex lens, the refracted ray are converge होतात. ते म्हणजे एका जागी येऊन मिळतात. They comes together. So this convex lens also called as convergent lens. आपण मिरर मध्ये शिकलोय मागच्या वर्षी. मिरर जसं शिकलोय तशा डेफिनेशन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याला म्हणतात कन्वर्जंट लेन्स, बिकॉज when the incident ray passes through the convex lens, then refracted ray converges at a single point. So this convex lens called as convergent lens. Okay. कॉन्केव लेन्स असेल तर काय होतं बघा. Now when the ray passes through concave lens, हा याला कॉन्केव लेन्स म्हटलंय आपण. दोन्ही सरफेस याचे आतमधून असे कर्व आहे. अशा प्रकारच्या लेन्सला म्हटलं होतं आपण कॉन्केव लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स मधून जेव्हा रे जातात तेव्हा ते एका पॉइंट मध्ये येऊन मिळतात, म्हणजे कन्वर्ज होतात. म्हणून त्या लेन्सला म्हटलं आपण कन्वर्जंट लेन्स. नाव when the incident ray passes through concave lens, then refracted ray goes away from each other. हे जे रिफ्रॅक्टेड रे आहे कॉन्केव लेन्स मधून गेल्यानंतर कुठलाही रिफ्रॅक्शन होतं म्हणजे ते बेंड होतात. पण हे बेंड होताना कसे होतात? हे एकमेकांपासून दूर जातात. याला म्हणतात डायव्हर्जन. काय म्हणतात? डायव्हर्जन्स. आणि हा जो रे मग हा लेन्स आहे याला म्हणतात डायव्हर्जन्स लेन्स. द कॉन्केव लेन्स कॉल्ड ॲज divergent lens because the ray, when the incident ray passes through the concave lens, then they goes away from each other or they diverges like this. So concave lens called as divergent lens. Okay. आता याचा प्रिन्सिपल फोकस कसा मिळवायचा? मग हे इथून काय झालंय? याचं रिफ्रॅक्शन झालं, डायव्हर्ज झाले. याची बॅक साइड एक्सटेंड केली आपण तर ह्या दोन्ही रेची, तर याचा इथे एका पॉइंट मध्ये येऊन मिळतात. हा झाला याचा प्रिन्सिपल फोकस F1 आणि त्याचप्रमाणे इकडे F2. हे समजलं आहे. तर अशा प्रकारे ज्या बेसिक टर्म्स आहे आणि इम्पॉर्टंट आहे त्या आपण समजून घेतल्या. डेफिनेशन्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, त्याप्रमाणे लिहायचे आणि लर्न करायचे. ओके. नाउ नेक्स्ट टॉपिक इज रे डायग्राम. रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन. आपण मागच्या वर्षी पण स्फेरिकल मिररच्या रे डायग्राम्स काढले आहेत. तर ह्या रे डायग्रामचा यूज काय असतं? रे डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला दिलेल्या ऑब्जेक्टची इमेज कशी असेल, तिची पोझिशन कशी असेल, साईज कसं असेल आणि तिचं नेचर कसं असेल ते ठरवता येतं. So, ray diagram are useful to obtain position, size and nature of the image of given object. तो ऑब्जेक्ट ह्या लेन्स पासून किती डिस्टन्स वर ठेवला तर त्याची इमेज कशी असेल, त्याचं पोझिशन कशी असेल आणि त्याचं नेचर कसं असेल हे सगळं आपल्याला ह्या रे डायग्रामच्या
साह्याने ठरवता येतं. तर या रे डायग्राम काढण्यासाठी काही बेसिक रूल्स आहेत ते आपण रिवाइज करू. जे आपण मिरर्स मध्ये शिकलो होतो, स्पेरिकल मिररच्या बाबतीत तसेच रूल्स आहेत. तर ते रूल समजलं तुम्हाला तर कुठली रे डायग्राम आपल्याला काढता येईल विथ द हेल्प ऑफ दिस रूल. म्हणून आपण लिहिलंय रूल्स टू ड्रा रे डायग्राम्स. फर्स्ट रूल, वेन इन्सिडेंट रे, हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स साठी सारखेच रूल्स आहे. ह्या डायग्राम वरून काय दिसतं, वेन इन्सिडेंट रे इज पॅरेलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. हा काय आहे, ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी जी इमॅजिनरी लाईन होती त्याला म्हटलं होतं आपण प्रिन्सिपल ऍक्सिस. ओके, सो incident ray is parallel to principal axis, then refracted ray passes through principal focus. दिसतोय हा इन्सिडेंट रे आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस ला पॅरेलल आहे. तर रिफ्रॅक्टेड रे हा प्रिन्सिपल फोकस मधून जातो. तर हा एक फर्स्ट रूल आहे. अशाच प्रकारे जर पॅरेलल आपण रे पाठवला लेन्सवर प्रिन्सिपल ऍक्सिसला तर रिफ्रॅक्शन कुठून दाखवायचा, रिफ्रॅक्टेड रे पासिंग थ्रू प्रिन्सिपल फोकस. विथ द हेल्प ऑफ दिस रूल वी कॅन ड्रा द रे डायग्राम्स. ओके, तर फर्स्ट रूल लिहायचं असायला विचारलं, राईट द रूल्स टू ड्रा रे डायग्राम्स. तर फर्स्ट रूल, वेन इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस then refracted ray passes through principal focus. Okay, now next reverse. Now here incident ray passes through principal focus. हा प्रिन्सिपल फोकस मधून जात आहे इन्सिडेंट रे दिसत आहे. तर याचं रिफ्रॅक्शन कसं होतं बघा, रिफ्रॅक्टेड रे, हा रिफ्रॅक्टेड रे आहे, दिस इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. मग हा रूल कसा लिहाल, वेन इन्सिडेंट रे passes through principal focus, then refracted ray is parallel to principal axis. Okay. Now third, when incident ray passing through optical center मधून जात असेल तर refracted ray cannot change its direction. इन्सिडेंट रे हा ऑप्टिकल सेंटर मधून जात असेल तर रिफ्रॅक्टेड रे स्ट्रेट जातो, हा कुठेही डायरेक्शन त्याची चेंज होत नाही, म्हणजेच हा बेंड होत नाही. अशा प्रकारे 3 सिंपल रूल्स आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, देन इट पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस. व्हेन इन्सिडेंट रे पासेस थ्रू principal focus, then it is parallel to principal axis, and when incident ray passes through optical center, then it cannot change its direction. Okay, now we will see the next part in the next period.